मागच्या व्हिडिओत आपण प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन त्यात रूटचं स्ट्रक्चर आणि फंक्शन पाहिलं. आता आज स्टेम द स्टेम ग्रोज अबव द सॉइल फ्रॉम द प्ल्युमिलाय ऑफ द स्प्राउटिंग सीड. As the sprout grows, the length of the stem gradually increases too. Stem grows. आता स्टेम रूट कशापासून वाढतं आणि स्टेम आता कसं वाढतं ते पाहायचं स्प्राउटिंग सीड पासून. तर आता हे असे स्प्राउटिंग सीड, मोड आलेली कडधान्य सगळ्यांनी पाहिले असतील. मोड आलेली कडधान्य घरात भाजी करताना, आई भाजी करताना पाहिले असतील तुम्ही. ते असे दिसतात. हे झालं, ह्याच्यापासनं रूट तयार होतं. जो मोड आपण म्हणतो ना त्याला, त्या मोडापासनं रूट तयार होतं. ह्या मोडापासनं रूट तयार होतं. आणि मग हे स्टेम कशापासून तयार होतं, ह्याच्यातनं स्टेम कशापासून तयार होतं. तर हे जर असं उघडलं ना, हे जर उघडलं तर आतमध्ये खूप बारीकसं असं हा मोड बाहेरचा, हा जो आहे तो मोड, याच्यापासनं रूट तयार होणार. आणि हे जर उघडलं आपण तर आतमध्ये खूप बारीकसं असं पानासारखा भाग दिसतो. तर हे जमिनीत जाऊन वाढणार हा मोड. आणि हे दोन भाग सेपरेट होतात आणि ह्याच्या आतमध्ये खूप बारीकसा असा पानासारखा भाग असतो. यात दिसतोय की नाही काय, दिसतोय. हा जो भाग आहे हा खूप छोटासा, हे दिसतंय का पानासारखं. दोन आहेत, एक हे आणि एक हे. हे खूप छोटं असल्यामुळे हे जे दोन छोटेसे पांढरे हे पानासारखं दिसतंय ना, हा एक आणि हा एक, हे दोन, हे झाले प्ल्युमिला. याच्यापासून रूट वाढणार ह्या मोडापासून. आणि हे जे दोन भाग आहेत हे पानासारखे पांढरे येतात आता सध्या, ते वाढून जेव्हा वरती येतात, ह्या बी अशी उघडल्यानंतर, बीचे असे दोन भाग उघडल्यानंतर ते वाढून असे वरती येतात. मग नंतर त्यांचा कलर हिरवा होतो. हे दोन पानं, ते याला म्हणायचं प्ल्युमिलाय. आणि याच्यापासून पुढे स्टेम आणि झाडाचा जमिनीचा वरचा जो भाग असतो तो ह्याच्यापासून वाढणार. प्ल्युमिलाय म्हणजे काय ते आता लक्षात आलं असेल. हे खूप मोठं वाढलेलं रूट आहे, मूळ. मेथीचं हे मेथीदाणा आहे हा. हे जे वरचं येत नाही का, ह्याच्यापासनं वरती आता हे जमिनीच्या वरती वाढणार आणि याच्यापासनं पानं वाढणार. हे वरती जाऊन वाढणार आणि ह्याला मग पानं फुटणार आणि ह्याला खाली मूळ. तर हे ॲडव्हान्टेज. तर त्या मगाशी दाखवलं त्या प्ल्युमिलायपासून पुढे स्टेम ग्रो होणार. As the sprout grows, the length of the stem gradually increases. ते जसं वाढत जातं स्प्राउट, तसं त्या स्टेमची लेंथ वाढत जाते. स्टेमची लेंथ वाढत जाते म्हणजे हे जे दाखवलं होतं मग असे
ह्या दोन भागांचे डार्क जाड असे हिरवे दोन पानं तयार होणार आणि हे जे मधला प्लिम्युला दाखवला होता मगाशी त्याच्यापासून वरती फांद्या वगैरे तयार होणार, त्याला पानं येणार, त्याच्यापासून स्टेम वाढणार. मग त्या ॲज द स्प्राउट ग्रोथ्स द लेंथ ऑफ द स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस. स्टेमची पण लेंथ इन्क्रीज होते म्हणजे वाढते, मोठी होते. देर आर नोड्स ऑन द स्टेम. लीव्स कम आउट ॲट द नोड्स. स्टेम जसं जसं पुढे वाढतो ना, म्हणजे आता पानं मोठे होणार, नंतर ते वाढत जाणार पुढे, तर मग स्टेमवर असे नोड्स तयार होतात. नोड म्हणजे असा फुगीर भाग तयार होतो. इथे हे जे स्टेम आहे याला साईडला असा थोडासा फुगीर भाग तयार होतो. त्या फुगीर भागापासून हे पान वाढायला सुरुवात होते. देर आर नोड्स ऑन द स्टेम. लीव्स कम आउट ॲट द नोड्स. लीव्स कुठून वाढायला सुरुवात होते? ॲट द नोड्स पासून. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड ॲन इंटरनोड. इंटरनोड म्हणजे काय? द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन द टू नोड्स. आता हे झाडाची अशी फांदी जर बघितली ना, तर हा इथे एक नोड, हा एक नोड आणि हा दुसरा नोड आणि हा वरती तिसरा. तर ह्या स्टेमच्या कडेला जे अशी थोडासा फुगीर भाग दिसतो त्याला म्हणतात नोड. मग हा एक नोड, हा एक नोड, हा एक नोड, यांच्यापासून पान तयार होतं. लीव्स कम आउट फ्रॉम द नोड. मग ह्या दोन नोड मधलं जे अंतर आहे, दोन नोड मधली जागा, त्याला म्हणायचं इंटरनोड. म्हणजे इथपासून इथपर्यंत हे झालं इंटरनोड, याला म्हणायचं इंटरनोड. परत या नोड पासून या नोड पर्यंत हा मधला भाग झाला इंटरनोड. द टिप ऑफ द ॲपिकल एंड ऑफ द स्टेम. द टिप ऑफ द ॲपिकल. ॲपिकल म्हणजे वरचं. अपेक्स चा अर्थ असतो वरचं. अपेक्स वरनं ॲपिकल हा शब्द आला आणि अपेक्सच्या विरुद्ध बेस म्हणजे खालचं आणि अपेक्स म्हणजे वरचं टोक. ॲपेक्स वरून ॲपिकल हा शब्द आला. द टिप ऑर द ॲपिकल. टिप किंवा टोक, वरचं टोक किंवा ॲपिकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड बड. आता टिप म्हणजे आता ही पूर्ण फांदी, ही अशी पूर्ण फांदी, तर या फांदीचं जे वरचं टोक आहे हे अपेक्स. हे सगळ्यात वरचं टोक फांदीचं, याला म्हणायचं बड. हे जे वरचं टोक आहे याला म्हणायचं बड. ते बड जवळ पानं खूप छोटे छोटे असतात आणि मग हेच पुढे वाढत मोठे होतात. हे बड हे पुढे याची ग्रोथ होते, पान मोठं होतं आणि हा जो इथून पुन्हा नवीन पानं फुटतात त्याची ग्रोथ होते आणि या सगळ्याच्या ग्रोथ बरोबर हे इंटरनोड सुद्धा वाढत असतं, म्हणजे स्टेम पण वाढत असतं. मग अशा रीतीने फांदीची ग्रोथ होते, म्हणजे फांदीची वाढ होते. Observe a branch of any plant and identify its different parts as per the diagram. मी आत्ता दाखवली ना फांदी, तसं तुम्ही स्वतः निरीक्षण करायचंय. आता या आकृती जे नाव आहेत ना ते बघू आपण. आता ह्या इथे जी आकृती आहे ना तसंच हे बड
इथे जे बड दाखवलंय ना ते हे बड म्हणजेच काय, ग्रोईंग एंड, वाढणारा टोक. आता हे नोड, इथे पान जिथून फुटलंय ते नोड, आणि त्या दोन नोड मधलं अंतर, हा एक नोड आणि हा एक नोड, हे दोन मधलं अंतर हे इंटरनोड. आणि हे लीफ, आणि लीफच्या जवळ जे बारीकसं असं पान फुटलेलं असतं, खूप बारीक, हे पण इथे दिसतंय, याला म्हणायचं बड. वरच्या टोकाला जे बड असतं तसंच इथे पण याला सुद्धा पानाच्या जवळ जे फुटतं असं बारीक बारीक पानं, त्याला सुद्धा बडच म्हणतात. हे झालं स्टेमचं, पार्ट्स ऑफ स्टेम. आता हा चार्ट, खाली एक चार्ट दिलाय, तो कम्प्लीट करायचा. कम्प्लीट द चार्ट. आता त्या चार्ट मध्ये काय दिलंय, नेम द प्लांट, थिकनेस, आणि इकडे काय लेंथ ऑफ इंटरनोड, आणि त्यात त्यांनी थिकनेस मोजायची सरकमफरन्स मध्ये, म्हणजेच त्या खोडाच्या गोलाभोवती ती थिकनेस मोजायची मिलीमीटर मध्ये, आणि इंटरनोडची लेंथ पण मोजायची, ती पण मिलीमीटर मध्ये. शुगर केन आणि फेनुग्रीक असे, फेनुग्रीक म्हणजे मेथी, हे असे एक्झाम्पल दिलेत त्यांनी, ते तुम्ही प्रत्यक्ष मोजायचे. आता लीफ, स्टेमचं पूर्ण झालं. आता लीव्स ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन अ स्टेम, आता दाखवलं ना. लीव्स आर जनरली थिन म्हणजे पातळ, फ्लॅट पसरट, अँड ग्रीन इन कलर. लीव्स कशा असतात, लीव्सचं स्ट्रक्चर कसं आहे, लीव्स ग्रो फ्रॉम नोड्स ऑन द स्टेम, लीव्स आर जनरली थिन, फ्लॅट, अँड ग्रीन इन कलर. आता आणखी काय काय स्ट्रक्चर मध्ये, द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. ब्रॉड म्हणजे रुंद, स्प्रेड आउट पार्ट पसरट भाग जो असतो पानाचा, त्याला म्हणायचं लीफ ब्लेड, म्हणजे हा भाग. लीफचा हा पसरट भाग, हा मधला सगळा हा पसरट भाग, याला म्हणायचं लीफ ब्लेड. इथे नाव दिलंय लीफ ब्लेड, म्हणजे हा जो भाग आहे याला म्हणायचं लीफ ब्लेड. नंतर लीफ ब्लेड पण, आणि आणखी एक नाव लक्षात ठेवायचं, लॅमिना. जास्त लीफ ब्लेड हेच नाव वापरलं जातं. आणि त्याच्या एज, पानाच्या एजेसला म्हणतात लीफ मार्जिन. आता हे जास्वंदीचं पान आहे, याचं मार्जिन कसं आहे, कट झालेलं, असं स्मूथ नाही. ह्या कडेला काय म्हणतात पानाच्या, लीफ मार्जिन. ह्या इथे नाव दिलंय लीफ मार्जिन. लीफ मार्जिन मे बी एंटायर, डेंटेट और लोब. एंटायर म्हणजे हे असं स्मूथ असतं, किंवा डेंटेट म्हणजे हे असं असतं, किंवा मग लोब असतं. लोब म्हणजे ते पान असं झिगझॅग मध्ये असं कट झाल्यासारखं असतं. हे असं एंटायर म्हणजे असं स्मूथ असतं. डेंटेट म्हणजे हे दाखवलं असं, आणि लोब म्हणजे हे असं मध्येच असे पुढे मागे आलेले पार्ट असतात. हे असं पपईचं पान असतं. आणखी काय काय पार्ट आहेत स्ट्रक्चर, आणखी काय काय, तर द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड अपेक्स. टीप, हे झालं लीफचं टीप, याला म्हणायचं अपेक्स. इट मे बी टॅपरिंग द टीप ऑफ द ब्लेड इज कॉल्ड अपेक्स, म्हणजे हे झालं लीफचं अपेक्स.
इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. ते टॅपरिंग असतं किंवा पॉइंटेड असतं किंवा राउंडेड असतं. राउंड शेपचं असतं किंवा टॅपरिंग असतं किंवा पॉइंटेड असतं. लीव्ज ऑफ स्टेम. सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड पेटिओल. या लीफला आहे स्टॉक. हा झाला स्टॉक, म्हणजेच याला काय म्हणतात पेटिओल. आपण मराठीत म्हणतो देठ, पानाचा देठ. द लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पेटिओल. काही झाडांच्या पानांना पेटिओल नसतो, म्हणजे देठ नसतो. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. द पोर्शन ऑफ लीफ, द पोर्शन ऑफ लीफ अटॅच टू स्टेम. हे स्टेम आहे, हे स्टेम आहे ना, तर ह्याला लीफचा हा जो पोर्शन इथे अटॅच झाला त्याला म्हणायचं लीफ बेस. म्हणजे हा झाला लीफ बेस. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. लीफ बेस जवळ स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स ह्याच्यात दिसतात का? हे 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 पार्ट याला म्हणतात लीफ. आता स्पष्ट दिसत आहे. लीफ बेस जवळ हे जे पार्ट असतात ना याला म्हणतात स्टिप्युलाय. हे जे पार्ट असतात त्याला म्हणतात स्टिप्युलाय. हे काही मोठे पानं नाहीत किंवा हे वाढून मोठे पण होत नाहीत, फक्त छोट्याशा पानासारखा आकार असतो, त्याला म्हणतात स्टिप्युलाय. स्टिप्युल्स. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स. सगळ्या याला असतात का प्लांटला? तर नाही. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ. लीफ ब्लेड. जसं याला आहे सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड. लीफ ब्लेड. लीफ ब्लेड कशाला म्हटलं आपण? हे पूर्ण असं सपाट भाग याला लीफ ब्लेड म्हटलं. तर काही जणांचं एक असं असतं अनडिवायडेड, जसं हे अनडिवायडेड हे पूर्ण आहे. अँड अ सिंगल मिड रिब. मिड रिब म्हणजे ही मधून जाणारी शीर. ही मधून जाणारी शीर हिला म्हणतात मिड रिब. सच लीव्स आर कॉल्ड सिंपल लीव्स. म्हणजे हे जे लीफ आहे हे कोणत्या प्रकारातलं झालं? सिंपल लीफ. हाऊएव्हर द लीफ ब्लेड ऑफ लीव्स in some plants is divided into many small parts called leaflets. काही पानांमध्ये काय होतं? However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. काहींचं असं सिंपल असतं. हे झालं सिंपल लीफ. लीव्सचं अनेक वचन आहे लीव्स. हे झालं सिंपल लीफ. म्हणजे हे झाले सिंपल लीव्ह. हे अशा प्रकारचे लीव्ह झाले हे सिंपल लीव्स. पण काहींचं लीफ जे असतं, म्हणजे आता इथे दिसतंय हे देठ. हा देठ आहे पानाचा, पेटिओल. आणि हा पण पानाचा पेटिओल म्हणजे देठ आहे हा पानाचा. पण पुढे जाऊन याचं जे लीफ ब्लेड आहे हे स्मॉल पार्ट्स मध्ये डिवाइड झालं हे असं. मग अशा प्रकारच्या लीफला म्हणायचं कंपाऊंड लीव्स. आणखी कशाचे असतात? हे नीमचे असतात. नीमचे पानं असे असतात. टॅमरिंड म्हणजे चिंचेची पानं अशी असतात. हे झालं कंपाऊंड लीफ आणि हे झालं सिंपल लीफ. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. हे दोन जे आहेत हे टू मेन टाइप्स ऑफ लीव्स झाले.
लीव्हचे हे टू पार्ट्स झाले. सिम्पल लीव्ह, कंपाऊंड लीव्ह, हे टू पार्ट झाले लीव्हचे मेन. आता आणखी काय पार्ट आहेत पुढे ते शिकायचे. Observe a branch of plants like rose, neem, coriander, hibiscus, etc. रोज त्याचं लीफ कसं असतं? कंपाऊंड. आता नाही माझ्याकडे दाखवायला, पण त्याला अशी पानं असतात ना, 3-4, इतके सगळे नसतात, पण असे 3-4 एक अखंड पान असतं. नंतर नीमचं ह्याच टाईपचं असतं. आणि कोरिअँडरचं पण असे 2-3 भाग असतात. वरती एक मेन असतो, साईडला असे 2-3. आणि हिबिस्कसचं सिंपल मग अशी पाहिलं. In different plants, the arrangement of leaves on the stem is different. In different plants, arrangement of leaves म्हणजे पानांची त्या फांदीवरची रचना ही डिफरंट असते प्रत्येक प्लांटमध्ये. इट मे बी अल्टरनेट म्हणजे याशी, अल्टरनेट म्हणजे अशी एक पान इकडून, एक पान इकडे, दुसरं पान या बाजूला, एक पान इकडे, एक पान इकडे, अशी. याला म्हणायचं अल्टरनेट. एक पान इकडे, एकाड एक पानं, एक इकडे, दुसरं इकडे. हे इकडे झालं की वरच्या बाजूचं ते इकडच्या बाजूला. असं याला, ह्या रचनेला म्हणायचं अरेंजमेंट. म्हणजे हे एक पान इथे, एक पान इथे, एक इकडून, हे झाली अरेंजमेंट. अशी एकाड एक इकडे, मग बरोबर एक दुसरं इकडून नाही, दुसऱ्या बाजूला, तेव्हा स्टेमच्या दुसऱ्या बाजूला, आणि ते सुद्धा असं वरती खाली. याला म्हणायचं अल्टरनेट अरेंजमेंट. नंतर अपोजिट मध्ये ही अशी एक इकडून, एक इकडून, एक इकडून, एक इकडून, अशी ही झाली अपोजिट. आणि आता डेक्युसेट म्हणजे ही अशी 2-2 पानं असतात अशी. तर यांची अरेंजमेंट कशी आहे? 2-2 पानं आहेत. 2 हे 2 इकडे, तर वरचे 2 बरोबर एकासारखे, एक वर नाही, थोडे हे जर असे असतील, हे असे आहेत, हे खालचे सगळ्यात, हे यांची रचना अशी आहे, तर वरच्यांची ही अशी. आता हे पानं असे आहेत की नाही, तर वरचे बरोबर लगेच त्याला क्रॉस, हे अशी रचना असते. म्हणजे खालचे 2 पानं समोरासमोर, 2 पानं असे समोरासमोर, त्यांची रचना अशी. तर वरची लगेच 2 पानं अशी एक इकडून बरोबर समोरासमोर, पण खालच्याला क्रॉसमध्ये. अशा अरेंजमेंटला म्हणायचं डेक्युसेट अरेंजमेंट. नंतर व्होरल्ड म्हणजे असे छोटे छोटे पानं असतात, ते पूर्ण त्या स्टेमला असे गोलाकार पद्धतीने असे अरेंज केलेले असतात. आणि दुसरी स्पायरल म्हणजे एक इकडे असं लागमुडी, त्याला म्हणतात स्पायरल. ETC. अकॉर्डिंग टू शेप, लीव्स आर राऊंडेड. शेपनुसार, आता हे अरेंजमेंटनुसार लीव्हचे काय काय प्रकार झाले? अल्टरनेट लीफ, अपोजिट लीफ, व्होरल्ड लीफ, स्पायरल लीफ, हे झाले अरेंजमेंटनुसार प्रकार. आता अकॉर्डिंग टू शेपनुसार पण लीव्हचे कसे प्रकार आहेत? राऊंडेड, गोल पानं, पाल्मेट म्हणजे हाताच्या पंजाच्या आकाराचे. तर ते हाताच्या पंजाच्या आकाराचे कोणते असतात? एरंडाचं असतं, पपईचं असतं.
लॅन्सिओलेट आणि लिनियर. ते झाले अकॉर्डिंग टू शेप लीफचे प्रकार झाले. इथे इनबॉक्स ड्रॉ अ स्पेशल लीफ यू मे हॅव फाउंड. तुम्हाला जे लीफ सापडेल यापैकी त्याचा इथे शेप ड्रॉ करायचा आहे. ट्राय दिस. टेक अ पीपल लीफ, पिंपळाचं पान घ्यायचं, अँड अ मेज लीफ आणि मक्याचं पान घ्यायचं, अँड ऑब्झर्व देम केअरफुली, निरीक्षण करायचं. द पेटिओन the people leaf is divided into 2 equal parts by a single midrib vein. आता ते पान नाहीये दाखवायला, पण ह्या पानात सुद्धा बघायला मिळेल. ही सिंगल मिडरिब असते. ही जी सिंगल मिडरिब आहे हिच्यामुळे पान काय होतं, 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होतं. हा एक भाग आणि हा दुसरा भाग. 2 इक्वल पार्ट मध्ये ह्या मिडरिबमुळे ही लीफ डिवाइड झाली. उलट्या बाजूने जास्त चांगली दिसते ही मिडरिब कोणती, या देठापासून सरळ पुढे गेलेली ही मिडरिब. ह्याच्यामुळे पान 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झालं. by a single midrib vein which lies along the midline of the leaf blade. Secondary veins arise from the mid vein. मिडरिब किंवा मिड व्हेन असं नाव येईल. ही झाली मिड व्हेन आणि हिच्यापासून सेकंडरी वेन्स आर अराइज. ह्या सेकंडरी वेन्स झाल्या. ह्या झाल्या सेकंडरी वेन्स. या मेन व्हेन पासून निघाल्या म्हणून यांना म्हणायचं सेकंडरी व्हेन्स. सेकंडरी व्हेन्स अराइज फ्रॉम द मिड व्हेन. दे आर ब्रांच्ड and form a network or reticulum. They are branched. कोण, मिड व्हेन पासून ज्या सेकंडरी व्हेन अराइज झाल्या त्या ब्रांच असतात. आता या सेकंडरी व्हेन या ब्रांच असतात. हे दिसतंय ब्रांच म्हणजे काय, त्यांना आणखी फाटे फुटलेले असतात. इथे बघा ह्या सेकंडरी व्हेन पासून ही एक निघाली, तिला परत आणखी फुटल्या छोट्या छोट्या. अशा खूप आहेत. एका सेकंडरी व्हेनला अशा दोन्ही साईडने अनेक असतात आणि परत त्यांना सुद्धा फुटलेले असतात. मग अशा सगळ्या एकत्र होऊन त्यांचं काय तयार होतं, नेटवर्क तयार होतं. अँड फॉर्म अ नेटवर्क ऑर रेटिक्युलम. त्या नेटवर्कला काय म्हणतात, रेटिक्युलम. ऑन द अदर हँड इन लीव्स ऑफ मेज, ह्याच्या उलट मेजच्या लीफमध्ये ऑल द व्हेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस. लीफ बेसपासनं सुरू होतात आणि सगळ्या व्हेन्स ह्या पॅरलल असतात. पॅरलल म्हणजे ही इथे दाखवलेली एक फोटोत ही मिड व्हेन झाली, तर दुसऱ्या त्यालाच पॅरलल कशा असतात, एकमेकाला न छेदणाऱ्या, बरोबर तशाच परत अशा एकदम सरळ सरळ असतात. त्या कुठून सुरू होतात, ह्या मिड व्हेन पासून नाही सुरू होत. तर लीफ बेस जिथे असतो ना, म्हणजे हा जर लीफ बेस असेल, लीफ बेस म्हणजे काय आपण पाहिलं स्टेमला जिथे हा पार्ट स्टेमला जिथे चिकटलेला असतो तो पार्ट, तिथून अशा सरळ सरळ निघालेल्या असतात. ऑल द व्हेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लीफ बेस टू द लीफ अपिक्स. लीफ अपिक्स म्हणजे लीफच्या टोकाकडे वाढत जातात. दस द पीपल लीफ ब्लेड हॅज रेटिक्युलेट व्हेनेशन. हे अशा प्रकारचं व्हेनेशन असतं. हे अशा प्रकारचं व्हेनेशन जे असतं पीपल लीफमध्ये पण असतं. तर ह्या प्रकारच्या व्हेनेशनला म्हणायचं रेटिक्युलेट व्हेनेशन.
आणि मेज लीफ ब्लेडचं जे व्हेनेशन असतं किंवा त्या टाईपच्या दुसऱ्या प्लांट्सच्या लीफचं जे व्हेनेशन असतं त्या प्रकाराला म्हणायचं पॅरलल व्हेनेशन, कारण त्यांच्या वेन्स ह्या पॅरलल आहेत म्हणून पॅरलल व्हेनेशन. ऑब्झर्व द लीव्ज ऑफ सम अदर प्लांट्स, हे आत्ता मी जे दाखवलं ना अशा प्रकारे आणखी दुसऱ्या प्लांट्सच्या व्हेनेशनचं निरीक्षण करायचं आणि त्याच्यावरनं ते पॅरलल विथ व्हेनेशन की रेटिक्युलेट हे ओळखायचा प्रयत्न करायचा. ऑब्झर्व द लीफ बेस अँड सराउंडिंग, म्हणजे तुमच्या आजूबाजूला जेवढे मिळतील तेवढे. A little fun. Take a fallen people leaf. Fallen people leaf. Fallen म्हणजे खाली पडलेलं. लीफ पिकचं पीपल घ्यायचं अँड सोक इट इन वॉटर फॉर 15 to 20 days. सोक इट इन वॉटर, पाण्यात ते बुडवून ठेवा 15 to 20 days, 15 ते 20 दिवसासाठी. ड्राय इट अँड मेक अ ग्रीटिंग कार्ड ऑफ द लेस लाईक लीफ यू गेट. त्याचं ग्रीटिंग कार्ड तयार करा. तर ते लीफ कसं मिळेल तुम्हाला, त्याचा जो हा हिरवा भाग असतो हा पाण्यात 15 ते 20 दिवस भिजून हा असं थोडंसं हाताने तुम्ही बोटाने त्याच्यावर चोळलं तरी तो आपोआप निघून जातो आणि खाली उरतं ते फक्त ह्या व्हेनेशनचं जाळं. ह्या व्हेनेशनचं जाळं दिसतं आणि पीपल लीफचा आकार खूप सुंदर असल्यामुळे ते खूप सुंदर दिसतं. करून बघा. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू. आता तुम्ही आजूबाजूला तुमच्या हे जे शिकला तुम्ही रूट्सचं लीफचं, तर तुम्ही आजूबाजूला जे प्लांट मिळतील तुम्हाला त्यांचं निरीक्षण करून या चार्टमध्ये हा चार्ट कम्प्लीट करायचा. तर त्या चार्टमध्ये काय काय आहे, नेम ऑफ प्लांट, टाईप ऑफ लीफ, त्याचं लीफ कोणत्या टाईपचं आहे, शेप ऑफ लीफ, लीफ ब्लेड, लीफ ब्लेडचा शेप कसा आहे, व्हेनेशन, व्हेनेशन कोणत्या प्रकारचं आहे, आत्ता शिकलो आपण 2 प्रकार व्हेनेशनचे, त्यातला कोणता प्रकारचं व्हेनेशन आहे, शेप ऑफ लीफ, मार्जिन, मार्जिन म्हणजे आपण पाहिलं हे मार्जिन म्हणजे हे कडा, लीफ मार्जिन म्हणतात त्याला. तर हे कोणत्या प्रकारचं आहे, तर त्याचे 3 प्रकार इथे मगाशी पाहिले ना आपण, एंटायर, डेंटेड किंवा लोड. हे एंटायर आहे, सॉरी हे डेंटेड आहे, डेंटेड, हे सुद्धा डेंटेड आहे, हे सुद्धा डेंटेड, हे पुदिन्याचं आहे, हे सुद्धा कसं आहे, डेंटेड. आणि हे जे आहे ते एंटायर. याच्या कडा स्मूथ आहेत म्हणून याला म्हणायचं, हे अशा स्मूथ कडा असल्या की त्याला म्हणायचं, अशा स्मूथ कडा असल्या की त्याला म्हणायचं एंटायर. आणि लोड म्हणजे एरंडाचं पान किंवा पपईचं पान, त्यातला कोणता प्रकार आहे, हे मुद्दाम परत सांगते म्हणजे आता जे शिकलोय त्याची रिव्हिजन होते. शेप ऑफ लीफ मार्जिन झाला. आता शेप ऑफ लीफ अपेक्स, लीफ अपेक्सचं शेप, अपेक्सचा शेप कसा, म्हणजे लीफ अपेक्स एकतर राऊंडेड असतं, लीफ अपेक्स हे राऊंडेड असतं किंवा टॅपरिंग असतं किंवा पॉइंटेड असतं, काही पानांना खूप जास्त टोक असतं. आता वरती जे पिंपळाचं पान पाहिलं त्याला खूप टोकदार असतं, त्याला म्हणायचं पॉइंटेड. तो कोणता प्रकार आहे ते इथे लिहायचं. नंतर पेटिओल, पेटिओल आहे किंवा नाही, पेटिओल म्हणजे हा पानाचा देठ तो आहे किंवा नाही. तर मेजमध्ये नसतो, मेज किंवा जवार हे जे असतात ना त्याला नसतो, ते डायरेक्ट असं चिकटलेलं असतं.
शुगर केन म्हणजे उसाला पण नसतं. स्टिप्यूल येस ऑर नो. स्टिप्यूल म्हणजे काय पाहिलं होतं आपण? स्टिप्यूल म्हणजे पानाचा जो देठ असतो तिथे असं बारीकसं जे पानासारखा भाग असतो, पण ते पान नसतं, खरं पान नसतं ते. हा भाग हा आहे ना, हा छोटा, हा, याला काय म्हणायचं? स्टिप्यूल. तर हे आहे किंवा नाही ते लिहायचं. हे हे पानाचे इथे जे असं दिसतंय ते, किंवा हे इथे, तर ते आहे किंवा नाही ते लिहायचं. स्टिप्यूल येस ऑर नो. अरेंजमेंट ऑन स्टेम, त्या लीफची स्टेमवर अरेंजमेंट कशी आहे ते लिहायचं. त्या अरेंजमेंट आपण ह्या पाहिल्या. हे असे जर असतील तर अल्टरनेट, असे असले तर डेक्युसाइट, असे अपोजिट, आणि हे व्होरल्ड. व्होरल्ड म्हणजे 1 2 3 4 पण असा त्यांचा सर्कल तयार झाल्यासारखं होतं. या जागी असं सर्कल त्यांचं तयार झालेलं असतं, त्याला म्हणायचं व्होरल्ड. आणि असे वरती परत तसंच 1 1 किंवा 2 2 पानं. हे जसं इकडून एक आणि इकडून एक पान आहे, इथे या बाजूला एकच आहे. मग अल्टरनेट म्हणजे वरती गेल्या परत एक, परत आहे, असं नसतं व्होरल्डमध्ये. व्होरल्डमध्ये ह्या ह्या एका जागी इकडून 2 3 इकडून 2 3, मग असं त्यांचा राऊंड तयार झाल्यासारखं दिसतो वरती परत तसं, त्याला म्हणायचं व्होरल्ड. मग अरेंजमेंट कशी आहे, कोणत्या प्रकारची ते लिहायचं इथे शेवटी. तर आता हे झालं स्टेम विषयी. रूट विषयी झालं, रूटचं शिकलो आपण, स्टेमचं शिकलो. आता फ्लॉवरचं पुढच्या व्हिडिओत शिकायचं आहे. त्याच्यासाठी एक फ्लॉवर आणून हे सगळे पार्ट तुम्हाला व्यवस्थित दाखवणार. आज लीव्सचं व्यवस्थित लक्षात राहिलं असेल, दोन्ही एकत्र शिकलं की गोंधळ होईल. तर हा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओत घेऊ. हा व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आज जे नवीन शब्द शिकलो आपण स्टेम विषयी, स्टेम स्ट्रक्चर अभ्यास करताना त्यात जे हे नवीन शब्द शिकलो, असे लीफची अरेंजमेंट वगैरे, ते लीफचे पार्ट, हे जे सगळे नवीन शब्द शिकलो आपण ते पाठ करायचे. पुढच्या व्हिडिओत आता फ्लॉवर.